सांगलीतल्या शाई फेकी मागे आता स्टंटबाजी असल्याचा मराठा समाजाकडून आरोप करण्यात आलाय। प्रकाश शेंडगेंच्या कारवरील शाई फेक प्रकरणी हा आरोप करण्यात आलाय। प्रकाश शेंडगेंनी मराठा समाजाचे आरोप आहेत ते फेटाळून लावलेले आहेत। ऑफिस बाहेरील कारवर अज्ञातांनी शाई फेक केल्याचा आरोप त्यांनी केलेला होता। तर सांगलीतल्या शाई फेकी मागे आता स्टंटबाजी असल्याचा मराठा समाज यांच्याकडून आरोप करण्यात आल्याचं सध्या समजतंय। नाही, हा अत्यंत चुकीचा आरोप आहे। मराठा समाज असं काही करणार नाही। आम्ही अनेक मोर्चे काढले, त्याच्यामध्ये लोकांनी नाही जगाने पाहिले आमची शिस्त। आणि शेंडगेंसारख्या एक छोट्या कार्यकर्त्यावर शाई फेकून आमच्या समाजाचं काही त्याच्यात हित होणार नाही असं मी स्पष्टपणे मानतो। परंतु त्यांनी जो स्टंट केला आहे असं माझं स्वतःचं मत आहे की कोण पत्रकार मीडिया त्यांच्या उमेदवारीकडे कोण पाहत नाही, त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्यासोबत नाही, त्यामुळे हा स्टंट असावा असं मला वाटतं। त्यामुळे शेंडगेंना माझी विनंती आहे की मराठा समाजाला डिवचू नका। ते डिवचल्याने तुमचा काही फायदा होणार नाही, उलट वातावरण बिघडेल आणि या निवडणुकीच्या कालावधीमध्ये मराठा महासंघ एक शांतपणे वातावरण शांतता ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। हे पण असं आहे की सहानुभूती मिळवायची स्टंटबाजी जी आहे ती आमच्या रक्तात नाही आहे। जे काय आम्ही ओरिजिनल नाही, कालची घटना खर्शिंगची घटना जी आहे ती घटना घडल्यानंतर हे घडलेलं आहे आणि खर्शिंगची घटना जी घडली ती उघडपणे घडलेली आहे आणि त्याचं व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी काही कारकिर्दी काढलेले असते, मी व्हिडिओ घेतोय तो सुद्धा। त्यामुळे ह्या खर्शिंगच्या घटनेचे हे पडसाद उमटलेले आहेत। त्यामुळं कोणी जर हे स्टंटबाजी वगैरे असं म्हणत असेल तर त्याचा मी निषेध करतो आणि अशा घटना ज्या आहेत अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी माझी विनंती सगळ्यांना राहील। दरम्यान या प्रकरणावर भुजबळ आणि जरांगेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। आंबेडकरांचं हे संविधान जे आहे त्या संविधानाने जसं मताचा अधिकार दिला तसं निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे। त्याच्यामुळे लोकांना कोणाला मतं द्यायची ते देतील, कोणाला असं भीती दाखवून किंवा हल्ला करून अशा प्रकारचे जे आहे ते प्रकार होता कामा नयेत। लोकशाहीच्या नियमाने बघितलं असं करण्याची कोणीच कोणाविषयी करू नये जर खरं असेल तर। कारण लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार किंवा जाण्याचा अधिकार असं कोणीच करू नये। पण याच्यात दुसरं बी असं आहे की काही जागेवर असं होते त्यांचेच कार्यकर्ते लावते मराठ्यावर लुटीचे। मी बऱ्याच जागेवर त्याचा खोज घेतले, काही ठिकाणी म्हणतोय मी की असं त्यांचेच कार्यकर्ते त्यांना सहानुभूती मिळवायची मराठा आणि ओबीसी अशी, म्हणून ते स्वतःच आरडायला लावितात आणि नाव त्या आंदोलनाचं मराठ्याचं बदनाम करणार। ह्या शाळा आहेत काहीच्या शाळा आहेत सहानुभूती मिळवायसाठी मताची। पण गावखेड्यात काही नाही तसं। मराठा आणि ओबीसी हे राज्यातले जे आहेत नाटके हे थोडंफार मुद्दाम नाटकं करतात।